विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला आलेल्या पुण्यातल्या जागेवरून पार्थ पवारांनी स्वतःचा मित्र या आमदारकीच्या रणांगणात उतरून पक्षाची सगळी सूत्र आपल्याच हातात असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलंय। या जागेवरून विक्रम काकडे यांना पार्थ पवार यांच्या पुढाकारानं तिकीट मिळालंय। विक्रम काकडे यांची ओळख माजी खासदार संजय काकडे यांची चिरंजीव अशी असली तरी त्यासोबतच ते पार्थ पवारांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत, म्हणूनच त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र विक्रम काकडेंच्या या उमेदवारीनं राष्ट्रवादीत वाद निर्माण झालाय। जुन्या कार्यकर्त्यांमध्ये आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वामध्ये एक दरी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवरून पक्षाचे माजी आमदार राहिलेले सुनील टिंगरे यांनी नाराज होत पक्षाची बैठक सोडल्याचं वृत्त समोर आलंय। त्यानंतर विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही या निवडणुकीसाठी आपापले अर्ज दाखल केले। त्यामुळे आता अजित पवार गटाचा अधिकृत उमेदवार कोण हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। यासोबतच अजित पवार गटात दुफळी पडते की काय ही देखील चर्चा सुरू झाली आहे। पुण्यात नक्की काय झालंय, अजित पवार गटात नक्की कसली आणि का नाराजी आहे आणि पुढं आता काय होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये रायगड आणि पुणे या दोन जागा महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वाटण्याला आल्या। पैकी रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरे यांचं नाव फायनल झालंय, तर पुण्यात मात्र उमेदवारीवरून संभ्रम होता। या ठिकाणी पक्षातील जुने चेहरे आमदारकीसाठी आग्रही होते। या ठिकाणी विलास लांडे आणि सुनील टिंगरे या दोघांचं नाव या जागेवर आघाडीवर होतं। आपल्याला संधी मिळावी यासाठी या दोघांचेही पूर्ण प्रयत्न चालू होते। हे दोघे अजित पवार गटातले निष्ठावंत आणि जुने कार्यकर्ते, त्यामुळं या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती। मात्र अचानक या चर्चेत ट्विस्ट आला, तो विक्रम काकडे या नावानं। खरं तर काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये विक्रम काकडे यांचं नाव निश्चित झालं होतं। त्यानंतर राष्ट्रवादीतील जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अध्यक्षांसमोर आपली नाराजी व्यक्त केली होती। त्यावर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा जिजाई बंगल्यावर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली। या बैठकीला इतर आमदारही उपस्थित होते। ही बैठक तब्बल 2 तास चालली होती। त्यानंतर या बैठकीत पुन्हा एकदा विक्रम काकडे यांच्या नावावर पक्षानं शिक्कामोर्तब केलं। खरं तर विक्रम काकडे यांच्या नावाचा आग्रह हा पार्थ पवार यांनी धरला होता। या बैठकीला सुनील टिंगरे देखील उपस्थित होते, पण विक्रम काकडे हे भाजपमध्ये होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढायचं असेल तर त्यांना पक्ष प्रवेश करणं गरजेचं होतं। त्यामुळं आजच विक्रम काकडे आणि त्यांचे वडील संजय काकडे या दोघांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश घडवून आणला गेला। त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या अगोदरच सुनील टिंगरे यांनी जिजाई बंगल्यातून बाहेर जाणं पसंत केलं। जेव्हा टिंगरे हे बंगल्यातून बाहेर आले त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुनील टिंगरेंना आतमध्ये काय घडामोडी घडल्या या अनुषंगानं विचारणा केली। त्यावर सुनील टिंगरे म्हणाले, मी पार्टी ऑफिसला पुढची तयारी करायला चाललोय, जुन्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळणार। यानंतर टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय गाठलं आणि तेथून त्यांनी थेट विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरला। तोपर्यंत सुनील टिंगरे यांनी बंडखोरी केल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली। विक्रम काकडे यांनी देखील त्यानंतर आपला राष्ट्रवादी काँग्रेसमधला प्रवेश सोहळा आटपून विधान परिषदेचा फॉर्म भरायला कूच केलं। त्यानंतर टिंगरे आणि काकडे हे दोघेही अक्षरशः एकमेकांच्या समोरासमोर बसून विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरत होते। त्यावेळी दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांचा कार्यालयात मोठा गोंधळ चालू होता। यावेळी एक चर्चा ही देखील होती की राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या जुन्या जाणत्या नेत्यांनी विक्रम काकडे यांच्या समोरच त्यांना तिकीट देण्यावरून आपली जाहीर नाराजी व्यक्त केली। यावेळी माध्यमांनी जेव्हा दिलीप वळसे पाटील यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली, विक्रम काकडे यांच्या अनुषंगानं प्रश्न विचारले, तेव्हा दिलीप वळसे पाटील म्हणाले, ज्यावेळी आपण अर्ज भरतो त्यावेळी त्यात अशी तरतूद असते की एक मुख्य उमेदवार असेल आणि त्याला एक पर्यायी उमेदवार असेल। म्हणजे कुठल्याही कारणानं जर पहिल्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर अशा वेळी पर्यायी उमेदवार हाच पक्षाचा अधिकृत उमेदवार बनतो। विक्रम काकडे आणि सुनील काकडे या दोघांच्याही अर्जामध्ये नवीन असं काहीच नाहीये। ही परंपरा आहे आणि कायद्यानं सुद्धा त्याला मान्यता आहे। त्यामुळे त्यात काही वावगा आहे असं मानायला जागा नाही। पक्षाकडून अधिकृत उमेदवार हे विक्रम काकडेच आहेत।
पण आता यातूनही या दोघांमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात कोण असणार हे अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच स्पष्ट होईल. पण तोपर्यंत एक चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आता पार्थ पवार म्हणतील तोच शब्द फायनल आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का? कारण गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा पुढे येत होती. मग ते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढची पद हटवणे असेल किंवा दिल्लीतल्या पक्ष कार्यालयातील त्यांच्या प्रवेशावरून झालेला वाद असेल. या सगळ्या घटनाक्रमांमध्ये पार्थ पवार आता पक्षाची सगळी सूत्र आपल्या हातात घ्यायला बघतायत असा दबका सूर उमटू लागला होता. सोबतच आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विलास लांडे आणि सुनील टिंगरे अशा पक्षाच्या जुन्या जाणत्या चेहऱ्यांना बाजूला सारून पार्थ पवार यांच्या आग्रहावरून विक्रम काकडे यांना दिले गेलेल्या उमेदवारीवरून हा सूर खरा आहे असं म्हणता येईल. कुठल्याही पक्षाकडून कुठल्याही निवडणुकीमध्ये तिकीट देताना खरं तर पक्षनिष्ठा आणि पक्षासाठी तुम्ही केलेलं काम या दोन गोष्टी प्राधान्यानं पाहिल्या जातात. मात्र विक्रम काकडे यांना उमेदवारी देताना पार्थ पवार यांच्याकडून त्यांच्याशी असणारी मैत्री आणि नातेसंबंध या दोन गोष्टी प्रायोरिटीवर ठेवल्या गेल्याचं म्हणता येईल. त्यासोबतच ज्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष पक्षासाठी कष्ट घेतले, पक्षाला वाढवण्यासाठी प्रयत्न केले, त्यांना फक्त विक्रम काकडे हे जवळचे नातेवाईक आहेत, मित्र आहेत म्हणून पक्षाकडून डावललं जाते की काय असा प्रश्न या घटनेवरून उपस्थित होतो. थोडक्यात काय तर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पार्थ पवार म्हणतील तीच पूर्व दिशा आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का हा प्रश्न या सगळ्या घटनाक्रमावरून पडतो. जर पक्षानं विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली असेल किंवा विक्रम काकडे आणि संजय काकडे यांनी या निवडणुकीसाठी पक्षात प्रवेश केला असेल तर मग सुनील टिंगरे यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाकडून निष्ठावंतांना संधी दिली जाईल असं का म्हटलंय? आणि जर पक्षात सगळं आलबेल होतं तर संजय काकडे आणि विक्रम काकडे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या अगोदर सुनील टिंगरे हे जिजाऊ बंगल्यातून बाहेर का पडले आणि विक्रम काकडे हे निवडणुकीसाठी अर्ज भरताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी का व्यक्त केली असे प्रश्न या निमित्तानं पुढे येतात. तुर्तास तुमची या सगळ्या घटनाक्रमावर काय मतं आहेत मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.